नमस्कार मंडळी. आज आपण आलेलो आहे अंगणवाडी क्रमांक 96, लोणी तळेगाव रोड, गोगलगाव, वडाचा मळा आणि अंगणवाडी ही गावठाणमधील आहे. तर इथं येण्या जाण्यासाठी रस्त्याचा खूप मोठा प्रॉब्लेम येत आहे. अंगणवाडी मॅडमच्या आणि मदतनीस यांचा पण वारंवार आम्हाला आल्या त्या सूचना की आमची याच्यासाठी काहीतरी मदत करा तुम्ही म्हणून. आणि पालकांची पण बऱ्याच तक्रारी येत आहे, जाण्यासाठी रोड नाही आणि चिखल खूप होतोय. तर आपण आज त्यांच्या काय काय समस्या आहे त्या ऐकून घेऊया मगर मॅडम कडून. मी गोगलगाव गावठाण 3 अंगणवाडी क्रमांक 96 सौ जयश्री बाळासाहेब मगर, अंगणवाडी सेविका. तर आमच्या अंगणवाडीचा पाऊस आल्यानंतर रोडचा खूप प्रॉब्लेम येतोय. तर मुलांना येण्या जाण्यासाठी, अंगणवाडी सेविका मदतीस येण्या जाण्यासाठी खूप चिखल होतोय. तर चिखल झाल्यानंतर दुसऱ्याच्या आम्हाला शेतीच्या बांधावरून यावं लागतंय आणि बांधावरून येण्या जाण्यासाठी फक्त शेजाऱ्यांचा मग आम्हाला त्रास होतो. तर तेव्हा मुरुम टाकून देण्यासाठी आम्ही गावकऱ्यांना वारंवार सूचना दिल्या. तर ग्रामपंचायतला आम्ही अर्ज दिलेले आहेत वारंवार. त्यांचे पोच पण आमच्याकडे आहेत. तर त्यांनी लक्ष ते आमच्याकडे अजिबात लक्ष देत नाही. पिण्याचे पाण्याची सोय नाही, नळ कनेक्शन तुटलेलं ते सुद्धा लक्ष देत नाही. रोडचं पण मुरुम टाकला, आमच्या शेजारून दुसरीकडे रोड केलाय, पण आमच्या अंगणवाडी समोर जाण्यासाठी रोड केला नाही त्यांनी. तेव्हा ते तुम्ही त्याची दखल घेण्यात यावी. तुम्ही अर्ज किती वेळेस दिला? अर्ज मी 3दा अर्ज दिलेला आहे. पालकांनी पण 3 वेळेस अर्ज दिले, 3-4 वेळेस अंगणवाडी सेविकांनी पण अर्ज दिले आहेत. तरी पण यावर प्रशासन काय लक्ष देत नाही. ग्रामपंचायत म्हणा, वरिष्ठ अधिकारी म्हणा, यावर काय लक्ष घालत नाहीये. आणि आपल्यासोबत उगले साहेबांनी आहे, आपण त्यांचं पण जरा म्हणणं ऐकून घेऊया. मी ग्रामस्थ गोगलगाव बाळासाहेब गोपीनाथ उगले. आमच्या गावातील वडाचा मळा एक अंगणवाडी आहे. तिचा क्रमांक किती? 96. येण्यासाठी आम्ही वारंवार निवेदन दिलेले, पण ग्रामपंचायत इतर लोक आहे ना त्या रस्त्याला आहे ना अडचण, आणि लहान लहान बालकं घेऊन यायचे जायचे. हा रस्ता आहे ना नियमाने फक्त अंगणवाडी शाळेपर्यंत, कमीत कमी, जास्त तर नाही, पण तळेगाव रोड पासून तर अंगणवाडी शाळेपर्यंत. नाही तर मग अंगणवाडीची ना तुम्ही ना पुनर्विकसन करा किंवा आम्हाला कुठं स्थलांतर करा. इथं लहान लहान लेकरं आहे ना, येणं जाणं एवढं सोपं नाहीये. अशी एवढी एक विनंती आहे शासनाला बी आणि दुसरी गोष्ट ग्रामपंचायतला. आणि ग्रामपंचायत लोक आहे ना, सदस्य ग्रामपंचायत जेवढे आहे ना कर्मचारी, एकही टाळ्यावर नाहीये, टाळ्यावरच नाहीये. ना ग्रामसेवक, ना सरपंच, ना कोणीच. त्या वतीने मी सगळ्यांना विनंती करतो, फक्त शासनाला, महाराष्ट्र शासन. वडाचा मळा, गोगलगाव तालुका राहता, अंगणवाडी क्रमांक 96. या अंगणवाडीकडे येण्यासाठी या रस्त्याची गेल्या 2 ते 3 वर्षापासून फार दुरावस्था झाली आहे. मॅडमनी वेळोवेळी आमच्याशी संपर्क केला, ग्रामपंचायतशी संपर्क केला, पण याला ग्रामपंचायत कडून कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद मिळालेला नाही. आज या अंगणवाडीमध्ये वडाचा मळा गावठाण हद्दीतील सर्व मुलं अंगणवाडीमध्ये येतात. 25 मुले आहेत, पण हा पाऊस जर असला तर जाण्या येण्यासाठी रस्ता नसल्यामुळे कमीत कमी 2 किंवा 3 मुलं येतात. आणि मॅडमला त्यांना येण्या जाण्यासाठी पण खूप त्रास होतो. एवढंही करून मॅडम मुलांना हाताशी धरून जेवढे येतात तेवढ्यांना घेऊन येऊन अंगणवाडी चालू ठेवतात. पण प्रशासनाने याच्याकडे प्राधान्याने लक्ष देण्याची गरज आहे. कमीत कमी रस्ता मुरुम टाकून व्यवस्थित त्याला रोलिंग करून तेवढं काम करून दिलं पाहिजे. सरपंच, ग्रामसेवक, पंचायत समिती यांनी कोणीतरी लक्ष दिलं पाहिजे. नाहीतर ही अंगणवाडी इथून बंद करून दुसरीकडे स्थलांतर, रोडच्या कडेला स्थलांतर करून ही चालू ठेवली पाहिजे. ही आमची ग्रामस्थांची विनंती आहे. आणि काळामध्ये पालक आपलं पाल्य आणण्यासाठी डायरेक्ट नकार देत आहेत, कारण दुसऱ्या शाळेत नाही. तर मग आम्हाला कमीत कमी त्यांचं म्हणणं असं आहे की आम्हाला तुम्ही स्थलांतरित करून जागा दुसरीकडे द्यावी. दुसरं असं का पोषण आहाराची गाडी आल्यानंतर मॅडमनी आमच्याशी वेळोवेळी संपर्क केला. मी माझ्या स्वतःच्या ट्रॅक्टरमध्ये पोषण आहार बऱ्याच वेळेस अंगणवाडीमध्ये पोच केलेला आहे. त्या पोषण आहार अंगणवाडी पर्यंत येण्याची सुद्धा, साधन येण्याची सुद्धा व्यवस्था अंगणवाडीला नाही. ज्यावेळेस अंगणवाडी काम चालू असताना ग्रामस्थांनी
किंवा सरपंच, ग्रामसेवक यांनी रस्त्याचा कुठल्याही प्रकारचा विचार केला नाही आणि एका खाजगी मालकाच्या शेतीमध्ये त्या अंगणवाडीची व्यवस्था करून दिली. व्यवस्था करून दिल्यानंतर बाकीचं दळणवळणाची सुविधा उपलब्ध करून दिली पाहिजे होती. आज हा जर प्रॉब्लेम त्यांच्याच्याने सॉल्व्ह होत नसेल तर या अंगणवाडीची व्यवस्था आहे ना लवकरात लवकर स्थलांतर करा, नाही तर या अंगणवाडी डायरेक्ट दुसऱ्या ठिकाणी नेऊन मॅडमला सांगून जागेची पाहणी करून कुठंतरी काहीतरी एक तात्पुरती का होईना व्यवस्था केली पाहिजे असं आमचं म्हणणं आहे. आणि दुसरं असं काही तळेगाव रोड पासून 200 फुटावर आल्यानंतर एका शेतीमध्ये अनधिकृत वीज कनेक्शन गेलेलं आहे. त्या तारा कमीत कमी 6 महिन्यापासून रोडवरती पडलेल्या आहेत. आता तात्पुरत्या स्वरूपामध्ये लाकडं लावून त्या तारा उभ्या केलेल्या आहेत. वायरमन, एमएससीबीचे अधिकारी यांच्याशी मी स्वतः अर्ज दिलेले आहेत का ते अनधिकृत तारा कमीत कमी सोडून खाली टाकून जमा करून घ्याव्यात. कुठल्याही प्रकारचं शेती कनेक्शन नसताना त्या अनधिकृत तारा रोडवरती पडलेल्या आहेत. उद्या जर काही त्यातून अनुचित प्रकार जर घडला एखाद्या मुलाला किंवा एखाद्या पालकाला किंवा मॅडमला विजेचा जर शॉक बसला याला जबाबदार कोण राहील असं. लवकरात लवकर काहीतरी निर्णय घ्यावा प्रशासनाने, ग्रामपंचायतनी, एवढीच आमची विनंती आहे. वडाच्या माळा येथील अंगणवाडी क्रमांक 96 येथे जाण्या येण्यासाठी असलेल्या रस्त्याचं हे ज्वलंत उदाहरण. दोन्ही बाजूना गवत, काटे, याच्यातून मार्ग काढत मुलांना शाळेत सोडण्यासाठी पालक वर्ग, त्यात महिला असतील, त्यांना रोडवरतीच गाड्या लावून पायी खाली यावं लागतं. दुसरं असं का ह्या रस्त्याच्या कामासाठी ग्रामपंचायत येथे कर्मचाऱ्यांनी, अंगणवाडी सेविकांनी 2-3 वेळेस निवेदन दिलेले आहेत. त्यांच्या पोहोच पण त्यांच्याजवळ आहेत. तरी याची दखल गेल्या 2 वर्षापासून ग्रामपंचायतनं घेतलेली नाही. आणि दुसरा आता हा चिखलाचा तर मुद्दा झालाच, पण दुसरा हा समोर दिसत असलेल्या तारांचा मुद्दा. ह्या डीपी पासून पूर्वेकडे जे गेलेलं अनधिकृत कनेक्शन गेल्या 6 महिन्यापासून आम्ही महावितरण कार्यालयाशी संपर्क साधला, अर्ज दिलेत, पण कुठल्याही प्रकारचा रिस्पॉन्स भेटलेला नाही. जर त्या व्यक्तींचे अधिकृत कनेक्शनच नाही तर तारा सोडून घेण्यास साहेबांना अडचण कुठे येते हा आम्हाला एक पडलेला प्रश्न आहे. या तारा आता तात्पुरत्या स्वरूपामध्ये या लाकडावरती उभ्या केलेल्या आहेत. या जर खाली रोडवरती पडल्या आणि याचा काही अनुचित प्रकार जर घडला तर याला जबाबदार कोण राहील? मॅडम, मुलं आणि इतर पालक येण्या जाण्यासाठी जी अडचण येते. तरी कृपा करून महावितरणचे अधिकारी, ग्रामपंचायतचे कर्मचारी, सरपंच, ग्रामसेवक यांनी कृपा करून या दोन्ही घटनेकडे गांभीर्याने घेतलेले पाहिजे. नाही तर ही अंगणवाडी इथून बंद करून दुसरीकडे चालू करून मुलांची शिक्षणाची व्यवस्था करून दिली पाहिजे. हा लहान लहान मुलांसाठी येण्या जाण्यासाठी हा असा रस्ता. ज्येष्ठ लोक कलावंत तर पडत्यात. लहान मुलांचे असे हाल होतात का लहान मुलं दुसऱ्या शाळेत जाऊ राहिले. पालक म्हणतात का येण्या जाण्यासाठी जर रस्ता नसला तर आम्ही काय करायचं. त्यामुळं शासनाने गांभीर्य देऊन या रस्त्याचं काहीतरी व्यवस्था केली पाहिजे असं मला वाटतं ग्रामस्थ म्हणून. ती एक म्हण आहे ना मंडळी आपल्याकडं, एक ना धड भाराभार चिंध्या. तशी काही परिस्थिती आमच्या गावची आहे. आमच्या गावात प्रत्येक घरात 2-2, 3-3 पुढारी मिळतील, पण फक्त वैयक्तिक लाभ कसा होईल याकडेच त्यांचं लक्ष असतं. सार्वजनिक मुद्दे असू किंवा विकासाची काही कामं असू यात त्यांना काही फारसा रस नाहीये. अनेकदा निवेदन देऊन विनंत्या करूनही जर हे कामं होत नसतील तर मग त्याला काही अर्थच उरत नाहीये. बऱ्याच पालकांनी आपल्या मुलांना दुसरीकडे शाळेत टाकलेलं आहे.
केवळ रस्ता नसलेल्या कारणामुळे. असेच जर चालू राहिले तर काही दिवसात ही अंगणवाडी बंद करण्याची वेळ नक्कीच येणार आहे. तरीही पुढाऱ्यांचं याकडे लक्ष नाही, ही खूप मोठी खेदाची बाब आहे. धन्यवाद मंडळी.